सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज या ठिकाणी गोडोली जकात नाका ते भैरवनाथ मंदिर या परिसरातील हा जो भैरवाचा ओढा म्हणून जो आपण आपल्या गावामध्ये ओळखला जात होता, या ओढ्यावरील रस्त्याचं कामाचा शुभारंभ माननीय नगराध्यक्षांच्या उपस्थित सर्व सातारा नगर परिषदेचे नगरसेवक विनोद मरे, त्याचबरोबर फरांदेताई, त्याचबरोबर आमचे रवी पवार, ज्येष्ठ सर्व नागरिक गोडलीतील यांच्या उपस्थितीत पार पडला। हा रस्ता व्हावा बरेच दिवसापासूनची इच्छा होती, कारण हा रस्ता गोडलीचं नाक म्हणून आज ओळखला जातोय। कारण या रस्त्याच्या वरच्या बाजूला जो वसाहती वाढलेल्या आहेत, त्या वसाहतीचा संपूर्ण लोड या रस्त्यावरती येत होता। थोडासा जरा वेळ झालेला असला तरी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। त्याचबरोबर नवीन डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा काही रस्ते आपल्या गोडलीमध्ये पडलेले आहेत, त्यांचा सुद्धा लवकरच कामाचा आपण शुभारंभ करणार आहे। त्याचबरोबर या रस्त्यापासून जो काळंबीच्या ओढ्याकडे रस्ता जातो, तो सुद्धा आपण रस्ता लवकरच त्याचंही काम चालू करतोय। त्याचबरोबर या भैरवा ओढ्याला लगत असणारे जे काय आपले गोडलीतील स्थानिक लोक राहतात, कित्येक वर्षापासून ते राहतात, आपल्याला माहित आहे, त्याला संरक्षण भिंतीची अत्यंत आवश्यकता होती। आपण ती संरक्षण भिंत सुद्धा आता मंजूर करून घेतलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जाण्या येण्यासाठी व्यवस्थितरित्या ओढ्यावरून व्यवस्थित मार्ग आपण तयार करून देतोय। त्याच्यामुळे गोडलीकरांची या बाजूची कुठल्याही प्रकारची चिंता राहणार नाही। जो गटरचा प्रश्न होता तो पण मार्गी लावलेला आहे। कॉलनी वसाहतीच्या नवीन झालेल्या आहेत, त्रिमूर्ती कॉलनी असेल, वरचा संपूर्ण परिसर असेल, त्यांचं सुद्धा कॉलनीतलं गटरचं पाणी आपण ह्या ओढ्याला आपण देणार आहे। त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा अडचण अशी या ठिकाणी राहणार नाही। फक्त कामकाज चालू असताना थोड्याशा अडचण निर्माण होणार आहे, थोडासा रस्ता कंजेस्टेड आहे। आपल्याकडनं सर्वांच्याकडनं जे आमचे या भागाचे ठेकेदार आहे, ते काम करत असताना तुमच्याकडनं सहकार्य व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हे काम आम्ही पूर्ण करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो। पालवी चौक ते त्रिमूर्ती कॉलनीच्या रस्त्याच्या उद्घाटन निमित्त उपस्थित असलेले आपले शहराचे उपनगराध्यक्ष बनकर साहेब, तसेच या वॉर्डचे प्रतिनिधी काका मोरे, तसेच आपल्या फरांदेताई आणि आपले तज्ज्ञ आमचे जे आहेत रवी पवार, असे या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण नारळ फोडलेला आहे। हे काम आता चालू होतं। हे 87 लाखाचं काम आहे आणि हे शहरी नगर उत्थानमधून घेतलेलं आहे, म्हणजे जिल्हास्तरीय नगर उत्थानमधनं। साधारण 8 मीटर रुंदी आहे याची। 2 मीटर पहिले जे आहे एक्झिस्टिंग ते 6 मीटर आणि 2 मीटरनं वाढीव असा हा रस्ता घेतलेला आहे। इथल्या नागरिकांनी काम करताना जे काय अडीअडचणी जसं बनकर साहेबांनी सांगितलं तसं कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करावं आणि काम चांगल्या प्रतीचं आणि क्वालिटीचं होईल याची ग्वाही देतो आणि थांबतो। अध्यक्ष अमोलदादा मोहिते व उपनगर अध्यक्ष ऍडव्होकेट डीजी बनकर साहेब व नगरसेवक काका मोरे व सौ आदिताताई फलांदे यांच्या माध्यमातून आज एक करण्यात आलेलं आहे। मुलाच आज 2024 ला जेव्हा मला वाटतं इथं आमदार श्रीमंतराजे भोसले जेव्हा आले होते, तेव्हा हा
प्रकल्प हा स्वतः त्यांनी पायी चालत फिरून घेतलेले. मला वाटतं बापू व्यंकटराव गोरे आम्ही सगळे एकत्रच होतो. इथं 4.5 कोटीचा हा प्रोजेक्ट होता. तो जरा थोडासा लांबला झाला प्रोजेक्ट, हे मान्य करतो मी झाला. पण त्यानंतर काय तुकडे झाले, काय तुकडे देसाई अंकलकडे गेले, पॅरेंट स्कूल ते गोडीबार वैदार चौक आणि हा ओमकार भांडारकडे आलाय. त्याचा आता कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. त्याबद्दल मी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा आभार व्यक्त करतो व दोन्ही आमचे अध्यक्ष अमोलदादा मोहिते व बनकर साहेब यांचे बी आभार व्यक्त करतो. बनकर साहेबांचं तर बारीक लक्ष असतं या कामात. त्यांनी उलट स्वतःहून जातीने लक्ष ठेवून काम कसं क्वालिटीचं होईल एवढंच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. बाकी काही नाही व्यक्त करतो. नारळ फोडला ना काम उद्या लावून टाका. लावा माणसं तुम्ही साफसफाई करायला काम चालू करा. आपलं काम चालू नको एंड लगेच करायचं पूर्णच करायचं. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो. एखादा जरी पाऊस झाला ना होणार नाही सगळ्याची वाटत. आणि हा कसा आहे रोजच्या रहदारीचा आहे लोकांचा सगळा विषय. आणि इथं वरनं येणारे किमान 8-10 हजार लोक आहेत. शाळेत जाणारी मुलं आहेत, महिला आहेत, सगळ्यांची अडचण होती. त्याच्यामुळे करा चालू नका. बाकीची आमची कामं मी तुम्हाला म्हणणार नाही पटकन चालू करा, पण ह्याला प्राधान्य माझ्या वाड्यातलं राहू देत पाठीमाग, पण हे पहिले करा. शहाजी हनुमंतराव जाधव, त्रिमूर्ती कॉलनी, सातारा. या कॉलनीमध्ये माझ्या घराच्या समोर पूर्ण गटर तयार झालेला आहे. त्याच्यावर स्लॅब आहे माझा, मी स्वतःहून तयार केलेलं आहे. पण नगरपालिकेच्या रस्त्याच्या वाइंडिंगमध्ये आणि नगरपालिकेला जर काही त्याच्यात अडथळा होत असेल किंवा गोलगट करायचं असेल किंवा त्याच्याविषयी काही जर त्यांना अडचण येत असेल तर संपूर्ण माझं गटर तोडून त्या फरशा बिरशा काढून जरी तयार त्यांनी केले तरी माझी त्याला कसली हरकत नसेल. बाकी नंतरचा जो काही जे गटरावर काही मला पायऱ्या बिऱ्या करायला लागेल ती मी माझ्या स्वखर्चानं करून घेईल. पण नगरपालिकेच्या कुठल्याही विकास कामामध्ये कसलाही अडथळा न आणता ते विकास काम व्यवस्थित व्हावं, चांगलं व्हावं आणि लोकांच्या भविष्यात दृष्टीनं पुढची 40 वर्षे ते काम लोकांच्या समोर कुठलाही अडथळा न होता समोर असावं हीच माझी नगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी काय असेल ते त्यांना माझी पूर्णपणे परमिशन आहे. माझ्या दुकानचे 2 पायऱ्या आहेत, गटर आहेत किंवा काय आहे संपूर्ण त्यांनी तोडलं काय केलं तरी माझी त्याला कसली हरकत नसणार आहे. आणि नगरपालिकेनं विकास हा चांगला करावा, पुढच्या 40 वर्षाच्या संपूर्ण पिढीला त्याचं एक प्रेरणादायी उदाहरण असं ठरावं असं नगरपालिकेनं काम करावं अशी माझी इच्छा आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे या दृष्टीनं की आज आपलं वय झालेलं आहे. आपण ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आलो त्यावेळेस इथं पूल नव्हता, ओढा होता, ओढ्यावरनं ओढ्याच्या पाय टाकून आत यावं लागत होतं, डुकरं होती, सगळं होती. पण आता परिसर इतका वाढलेला आहे तर पुढच्या पिढीसाठी आपण आपलं काहीतरी बलिदान द्यावं लागेल. आणि त्या बलिदान देताना आपली जर 1-2 फूट जागात गेली किंवा त्यासाठी जर काय करायला लागलं तरी प्रत्येकानं समोर येऊन ते करावं तर पुढच्या 4 पिढ्यांचं ते भविष्य चांगलं राहील असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि 1-2 फुटानं किंवा पहिल्यानं काय होणार नाही आहे. आत्ता नगरपालिकेत आपण गेलेलो आहोत. नगरपालिका हा पुढच्या 50 वर्षाचा संपूर्ण आढावा घेऊन पुढच्या 50 वर्षाच्या पिढीचं काम करणार आहे तर त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी सर्व कॉलनीच्या गोडोलीतल्या सर्व नागरिकांना विनंती करतो, आव्हान करतो. अगदी माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण त्यांना सहकार्य करून आपण या कामामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हा सहभाग नोंदवावा असं माझी तुम्हाला सर्वांना विनंती.